आपल्या भारतीय संस्कृतीवर अभिमान असणाऱ्या अनेक लोकांच्या तोंडून आपण एक विधान वारंवार ऐकतो. ते म्हणजे आपल्या प्राचीन ऋषींनी संपूर्ण जगाला गणित आणि खगोलशास्त्र शिकवले. भारत हा विश्वगुरू होता हे सांगताना त्यांचा ऊर भरून येतो. पण याच संदर्भात जेव्हा आपण हिंदू धर्मग्रंथांकडे वळतो तेव्हा एक अतिशय गूढ आणि चकित करणारी गोष्ट समोर येते. ती म्हणजे पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर तोलून धरली आहे आणि तो नाग जेव्हा जेव्हा निश्वास टाकतो किंवा वळवळ करतो तेव्हा तेव्हा भूकंप होतात. आता इथे एक मोठा विरोधाभास उभा राहतो. एकीकडे आपण म्हणतो की आपल्या पूर्वजांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या खूप आधी लावला होता. पृथ्वी गोल आहे हे हजारो वर्षांपूर्वी सांगितले होते. आणि दुसरीकडे हीच पृथ्वी एका सापाच्या फण्यावर स्थिर आहे असे चित्र आपल्या पुराणांमध्ये रंगवलेले दिसते. यापेक्षा मोठी वैज्ञानिक विसंगती दुसरी कोणती असू शकते? कारण आज माणसाने अवकाशात जाऊन पृथ्वीचे फोटो काढले आहेत. त्या निळ्याशार गोळ्याभोवती कुठेही हजार फणे असलेला नाग दिसत नाही. मग ही गोष्ट आपल्या ऋषींनी खरोखरच लिहिली आहे का, की या गोष्टीमागे काहीतरी वेगळे सखोल सत्य दडले आहे जे त्यांनी एका वेगळ्या भाषेत प्रतीकांच्या माध्यमातून सांगितले? मित्रांनो, या विशेष भागात आपण शेष नागाच्या या गूढ संकल्पनेचा थरपूर छडा लावणार आहोत. इतिहास, विज्ञान, अध्यात्म आणि समाज मनसशास्त्र यांचा एकत्रित वेध घेणार आहोत आणि हे सत्य समोर आणणार आहोत की पृथ्वी खरोखर शेष नागाच्या फण्यावर आहे का. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संपूर्ण जगभरात सर्पाची एक गूढ आणि व्यापक परंपरा पसरलेली आहे. जर आपण प्राचीन इजिप्तकडे पाहिले तर तिथे कोब्रा साप हा राजेशाहीचे आणि संरक्षणाचे प्रतीक होता. ग्रीक संस्कृतीत अथेना देवतेच्या हातात सर्प दिसतो आणि मायन संस्कृतीत कुकुलकान नावाची पंख असलेली सर्पदेवता पूजली जायची. आजही आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या चिन्हावर दोन साप एका दंडाभोवती गुंडाळलेले दिसतात. याचा अर्थ असा की सर्प ही केवळ जीवशास्त्राची एक प्रजाती न राहता मानवी मनाच्या सामूहिक अवचेतनाचा एक भाग बनली आहे. पण भारताच्या बाबतीत हे नाते अधिक खोलवर गेलेले दिसते. भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग लपेटलेला आहे. श्रीकृष्णाने कालिय नागाच्या फण्यावर नृत्य केले आणि स्वतः भगवान विष्णू शेष नागाच्या विशाल फण्यांच्या शय्येवर विसावतात. म्हणजे इथे सर्प हा केवळ भीतीचा विषय नसून तो वैश्विक शक्तीचे, गूढतेचे आणि संरक्षणाचे प्रतीक बनला आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात 29व्या श्लोकात श्रीकृष्ण स्वतःला अनंत नाग म्हणून घोषित करतात. ते म्हणतात, नागांमध्ये मी अनंत किंवा शेष नाग आहे. हे वाक्य इतके महत्त्वाचे आहे की इथूनच शेष नाग ही केवळ एक पौराणिक व्यक्तिरेखा राहत नाही, तर ती स्वतः परमात्म्याचीच एक अभिव्यक्ती ठरते. पण इथेच खरी गुंता आहे. आपण पृथ्वी शेष नागावर आहे या वाक्याचा अर्थ लावताना तो शब्दशः घेतला तर ती एक हास्यास्पद गोष्ट ठरेल. आणि जर तो पूर्णपणे नाकारला तर आपल्या ऋषींनी सांगितलेले एक सखोल तत्व आपल्या हातून निसटून जाईल. म्हणूनच आपल्याला आधी नाग या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती आणि त्यामागची तत्वज्ञानाची बैठक समजून घ्यावी लागेल. संस्कृत व्याकरण एक अद्भुत गोष्ट सांगते. न गच्छति इति अगः, म्हणजे जे स्थिर आहे, जे हालचाल करत नाही ते अग. याच्या विरोधार्थी शब्द म्हणजे नाग, म्हणजे जे चालते, ज्यात गती आहे. तर नाग म्हणजे प्रवाह, गतिमानता, डायनॅमिकता. आता जरा विचार करा, या संपूर्ण विश्वात जर कोणता एक मूलभूत गुणधर्म असेल तर तो म्हणजे हालचाल. काहीही स्थिर नाही. पृथ्वी स्वतःच्या कक्षेत फिरते. सूर्य देखील आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालतो. अगदी तुम्ही आत्ता ज्या जागेवर बसला आहात ती जागा देखील पृथ्वीच्या पाठीवरून सूर्याभोवती प्रवास करत आहे. सूक्ष्म स्तरावर पाहिल्यास अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन अव्याहत फिरत असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या आत क्वार्क्सची स्पंदने सुरू असतात. म्हणजे स्थिती हा केवळ एक भास आहे, वास्तवात सर्वत्र गतीच आहे. आपल्या ऋषींनी याच गतिमान मूलभूत शक्तीला एक नाव दिले. नाग म्हणजे चळवळ, ऊर्जेचा प्रवाह. आता इथे एक पाऊल पुढे जाऊन आपण शेषनागाचा अर्थ समजून घेऊ. जर नाग म्हणजे गती, तर ती गती जर अनियंत्रित असेल तीच सृष्टीच्या निर्मितीचे कारण ठरू शकत नाही. तिला एक शिस्त लागते, एक दिशा लागते. शेषनागाचा पिता म्हणून कश्यप ऋषींचा उल्लेख येतो. कश्यप म्हणजे क म्हणजे जाणणे किंवा आकाश आणि शप म्हणजे शिस्त देणारा. इथेही प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. मूलभूत गतिशील ऊर्जेला नियम आणि संरचना देणारा घटक म्हणजे कश्यप. आता शेष या शब्दाकडे वळूया. शेष म्हणजे उरलेले, शिल्लक. पौराणिक कल्पनेनुसार जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा सर्व दृश्य विश्व नष्ट होते, पण काहीतरी उरते. ती मूलभूत ऊर्जा, ती शक्यता ज्यातून पुन्हा एकदा नवीन विश्व उभे राहील. हीच शिल्लक राहिलेली शक्ती म्हणजे शेष. आणि ही शक्ती कधी नष्ट होत नाही, म्हणून तिला अनंत असेही म्हणतात.
याचा अर्थ असा की शेषनाग म्हणजे विश्वाच्या पायाशी असलेली, काळाच्या पटलावर अखंड स्पंदित होणारी, निर्मिती आणि लय यांच्या मागील मूलभूत गतिमान ऊर्जा होय. थोडक्यात आत्तापर्यंत आपण समजून घेतले की शेषनाग ही प्रत्यक्षात सरपटणारी सापाची प्रजाती नसून वैश्विक ऊर्जेची एक प्रतिकात्मक संकल्पना आहे. पण प्रश्न उरतोच, मग पृथ्वी शेषनागावर तोलून धरली गेली आहे असे का म्हटले गेले? हे समजण्यासाठी आपल्याला त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती तसेच ज्ञानप्रसाराची पद्धत यांचा संदर्भ लावावा लागेल. साधारणतः 5व्या ते 12व्या शतकादरम्यान पुराणांची रचना आणि संकलन मोठ्या प्रमाणावर झाले. या काळात समाज बहुसंख्य शेती आणि व्यापारावर अवलंबून होता. साक्षरता अत्यंत मर्यादित होती. श्रुती आणि स्मृती यांच्या माध्यमातून ज्ञान पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात प्रवास करत होते. अशावेळी विश्वाच्या उत्पत्तीची, गुरुत्वाकर्षणाची किंवा ऊर्जेच्या अक्षयतेची तात्विक चर्चा जर कोरड्या भाषेत केली असती तर ती सामान्य माणसापर्यंत पोहोचलीच नसती. म्हणून ऋषींनी एक अद्भुत अध्यापनशास्त्र वापरले, ते म्हणजे रूपक कथा. शेषनागाची फणी, विष्णूची शय्या, क्षीरसागर ही सगळी एका विशाल वैश्विक नाट्याची पात्रे आहेत. यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही अक्षरशः खरी आहे असा आग्रह धरणे म्हणजे एखाद्या सुंदर कवितेचा अर्थ शब्दकोशात शोधण्यासारखे आहे. विष्णू पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की फक्त पृथ्वीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड शेषनागाच्या फण्यांवर धारण केलेले आहे. याचा अर्थ काय की ही कल्पना भौगोलिक वास्तव सांगण्यासाठी नाही तर तिने वैश्विक आधाराचे तत्वज्ञान मांडले आहे. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर शेषनाग हे एका प्रकारे गुरुत्वाकर्षण किंवा अदृश्य ऊर्जा क्षेत्राचेच रूपक आहे, जे सर्व ग्रहताऱ्यांना त्यांच्या जागी बांधून आता ठेवते. याच संदर्भात दुसरा एक वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला जातो. काही लोक प्रश्न करतात की जर ही फक्त रूपक कथा आहे तर भूकंपाचे कारण शेषनागाची वळवळ असे का लिहिले? या ठिकाणी आपल्याला प्राचीन ग्रंथांची रचना पुन्हा एकदा समजून घ्यावी लागेल. जेव्हा शास्त्रीय कारण मीमांसा विकसित झाली नव्हती तेव्हा नैसर्गिक आपत्तींचे स्पष्टीकरण दैवी किंवा अतिमानवी कृतींद्वारे देण्याची जगभरात प्रथा होती. जपानमध्ये भूकंप हा एका विशाळ कॅटफिश माशाच्या हालचालीमुळे होतो असे मानले जायचे. ग्रीक पुराणात पोसायडन देव रागावला की भूकंप होतो असे सांगितले जायचे. भारतात हेच रूपक शेषनागाच्या रूपाने आले. परंतु इथे एक गंमत आहे. ही वळवळ निव्वळ अशास्त्रीय नसून ती जमिनीखालील प्रचंड दाब आणि ऊर्जेच्या सांकेतिक कल्पना देखील असू शकते. कारण शेषनाग हीच ऊर्जा आहे. तिची स्पंदने म्हणजे भूगर्भातील टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल. म्हणजे इथेही आपल्या पूर्वजांनी एका गोष्टीतून दोन कामे साधली. सामान्य माणसाला भूकंपाची भीती समजावून सांगताना त्यांनी ती एका परिचित प्रतिमेद्वारे मांडली आणि त्याच वेळी तिच्या मागे एक मूलभूत ऊर्जा कार्यरत आहे हे सूत्र देखील सांगितले. या वादाला आणखी एक कंगोरा आहे. आपल्या काही बांधवांना वाटते की पृथ्वी शेषनागावर आहे ही संकल्पना आपल्याला इतर अनेक प्राचीन संस्कृतींपेक्षा मागास ठरवते आणि त्यामुळे ते एकतर ही गोष्ट नाकारतात किंवा दुसरी टोकाची भूमिका घेऊन असा दावा करतात की आपल्याला सर्व खगोल भौतिकी आधीच माहीत होती. पण सत्य हे दोन्ही टोकांच्या मध्ये आहे. आर्यभट्टांनी 5व्या शतकात पृथ्वी गोल आहे आणि ती आपल्या अक्षावर फिरते हे गणितीय दृष्ट्या सिद्ध केले होते. वराहमिहिरांनी सूर्यसिद्धांतात ग्रहणांची अचूक कारणे सांगितली. म्हणजे प्राचीन भारतात खगोलशास्त्राची एक समृद्ध वैज्ञानिक परंपरा नक्कीच होती. तर मग हेच ऋषी एकाच वेळी पृथ्वी सापावर तोलली आहे असे का म्हणतील? कारण हे दोन्ही स्तर वेगवेगळे होते. एक होते गणित ज्योतिष्यशास्त्र जे बुद्धिवादी निरीक्षणाधारित होते आणि दुसरे होते पौराणिक ब्रह्मांड वर्णन जे तात्विक, आध्यात्मिक आणि श्रद्धा केंद्रित होते. एकाच वेळी हे दोन्ही स्तर टिकून राहणे हीच भारतीय ज्ञान परंपरेची खासियत आहे. आपण डोळसपणे आजच्या काळात शेषनागाच्या संकल्पनेचा विचार करताना हा इतिहास विसरून चालणार नाही. आत्तापर्यंत आपण पाहिले की या प्रकरणात दोन पातळ्या आहेत. एक म्हणजे शुद्ध तात्विक रूपक जे ऊर्जा आणि गतीचे प्रतीक आहे आणि दुसरी म्हणजे लोकप्रबोधनाची गरज ज्यातून या रूपकाचा शाब्दिक अर्थ लावला जाऊ लागला. पण एक खरी वैज्ञानिक गुंतागुंत इथे आहे, ती म्हणजे पतंजली ऋषी आणि कुंडलिनी योग यांच्याशी असलेला शेषनागाचा संबंध. पौराणिक कथेनुसार पतंजली हेच शेषनागाचे अवतार मानले जातात. त्यांनी योगशास्त्रावर जे सूत्रे लिहिली ती शरीरातील ऊर्जा प्रवाह नियंत्रित करण्याचे विज्ञान शिकवतात. यात कुंडलिनी ही मेरुदंडाच्या तळाशी गुंडाळलेली शक्ती असते, अगदी नागासारखी.
जेव्हा ही कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्यांमार्गे वर सहस्त्रार चक्रापर्यंत जाते. इथे पुन्हा एकदा दिसते की सूक्ष्म शरीरातील गतिमान ऊर्जेसाठी नाग हेच प्रतीक का वापरले गेले. तत्व एकच आहे, ते वैश्विक असो की दैहिक, ऊर्जा हीच मूळ शक्ती आहे. हे पाहिल्यावर लक्षात येते की शेषनागाला नुसता साप म्हणून झिडकारणे म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरातील चैतन्य शक्तीची थट्टा करण्यासारखे आहे. आता आपण एक अतिशय संवेदनशील पण आवश्यक पैलू उलगडूया. हा वाद आजच्या काळात इतका पेटला का आहे? यामागे वसाहतवादी मानसिकता आणि आधुनिक सोशल मीडियाचा संगम आहे. इंग्रज अधिकारी आणि मिशनरी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी या शेषनागाच्या गोष्टीची खिल्ली उडवली, कारण त्यांना भारतीयांना अंधश्रद्धाळू, मागासलेले आणि विज्ञान शून्य ठरवायचे होते. त्यांनी बायबलमधील जगाच्या निर्मितीची गोष्ट खरी मानली, पण हिंदूंच्या रूपककथा अशास्त्रीय ठरवल्या. यामुळे भारतीय मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झाला. स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपली संस्कृती सांगण्याची लाट आली तेव्हा काहींनी अतिप्रतिक्रिया देत असे दावे केले की आपल्याकडे सगळे विज्ञान आधीपासून होते. या उलट्या टोकाने काही सुशिक्षित तरुणांना अशा दाव्यांची चीड येऊ लागली आणि ते शेषनागाच्या संकल्पनेला अशास्त्रीय ठरवून संपूर्ण परंपरा नाकारू लागले. पण हे दोन्ही गट एकाच चुकीच्या पद्धतीने विचार करत आहेत, ते म्हणजे पुराणांना विज्ञानाचे पुस्तक समजून वाचणे. पुराण हे विज्ञान नाही, ते एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि नैतिक साहित्य आहे. त्यांची परीक्षा विज्ञानाच्या निकषांवर करणे म्हणजे एखाद्या सुंदर चित्राची परीक्षा रसायनशास्त्राच्या फॉर्म्युल्यांनी करण्यासारखे आहे. आजच्या पिढीने हे समजून घेणे गरजेचे आहे, कारण नाहीतर सोशल मीडियावरच्या या सततच्या लढाया आपल्याला मूळ ज्ञानापासून दूर नेत आहेत. इथे एक महत्त्वाची नोंद घ्यायला हवी, ती म्हणजे स्वतः विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत यांसारखे ग्रंथ या संदर्भात एकच मत मांडत नाहीत. थोडक्यात एक वैविध्यपूर्ण दृष्टिकोन या ग्रंथांमध्येच अंतर्भूत आहे. काही अध्यायांमध्ये पृथ्वीला आधार देण्यासाठी कूर्म अवताराचा उल्लेख येतो, म्हणजे कासवाच्या पाठीवर पृथ्वी स्थिर आहे. इतरत्र दिग्गज हत्तींचा उल्लेख आहे, जे 4 दिशांना पृथ्वी सांभाळतात. तर मग हे सगळे एकाच वेळी खरे कसे असू शकते? नाही, तर हे स्पष्टपणे सूचित करते की ही सगळी मांडणी वैज्ञानिक सत्यापेक्षा वैचारिक पातळीवर स्वीकारली पाहिजे. ही एक बहुपदरी सत्याची मांडणी आहे, ज्यात वाचकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार अर्थ लावण्याची मुभा आहे. उदाहरणार्थ, कूर्म म्हणजे स्थिरता आणि आधार, तर दिग्गज म्हणजे दिशांची व्यापकता आणि शक्ती. शेषनाग म्हणजे काळाची अखंड धारा. हे सगळे एकमेकांच्या विरोधात नसून एकाच वैश्विक सत्याची पूरक रूपके आहेत. म्हणूनच जर तुम्ही आज एखाद्या पारंपरिक वैदिक विद्वानाला विचाराल तर ते तुम्हाला हसत हसत सांगतील की शेषनाग ही अलंकारिक उक्ती आहे. त्याचा शाब्दिक अर्थ गंभीरपणे घेणारा माणूस एकतर बाल आहे किंवा हेतुपूर्वसर विवाद निर्माण करत आहे. आता आपण या सगळ्या प्रवासाचा एक लहानसा मागोवा घेऊया. आरंभी आपण पाहिले की संपूर्ण जगात सर्प हे गतिमान ऊर्जेचे प्रतीक आहे. मग आपण संस्कृत व्युत्पत्तीवरून नाग म्हणजे गती आणि शेष म्हणजे शिल्लक ऊर्जा हे तत्व समजून घेतले. नंतर पाहिले की पुराणांनी ही गुंतागुंतीची तत्वे सामान्यांना समजवण्यासाठी कथांचा आश्रय घेतला. तत्कालीन समाजरचना, शिक्षणाची मर्यादा आणि ज्ञान प्रसाराची तोंडी परंपरा यामुळे रूपक कथा हेच एकमेव प्रभावी माध्यम होते. मग आपण पाहिले की आर्यभटांसारखे महान वैज्ञानिक असूनही भारतीय परंपरेत ज्ञानाचे वेगवेगळे स्तर कसे होते. शेवटी आपण वसाहतवादी टीका आणि आजच्या सोशल मीडियातील वाद यांच्याकडे लक्ष दिले आणि हे उघड झाले की या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावल्याने आपण व्यर्थच संघर्षात अडकतो. यातून आपल्याला नेतृत्व आणि निर्णय क्षमतेचा एक महत्त्वाचा धडा मिळतो. एखाद्या प्राचीन ज्ञानाचा स्वीकार किंवा नकार करताना आपण जेव्हा संदर्भाशिवाय केवळ पोस्ट्स आणि ट्रोल्सच्या आधारे मत बनवतो तेव्हा अपरिहार्यपणे बौद्धिक दिवाळखोरी येते. समजून घेण्याऐवजी प्रतिक्रिया देणे, चिकित्सा करण्याऐवजी निव्वळ बचावात्मक होणे यातून केवळ गोंधळ वाढतो. खरे शहाणपण हे आहे की आपण पुरावे गोळा करावेत, तत्व समजून घ्यावे आणि मगच शांतपणे आपली भूमिका मांडावी. शेषनागाच्या या चर्चेत आपल्याला आधुनिक जगातील एक मोठा धोका दिसतो. तो म्हणजे कोणतेही शास्त्रीय ज्ञान नसताना प्रत्येकजण टोकाची मते मांडतात आणि मूळ ग्रंथ कधीच उघडला जात नाही. तुम्ही स्वतः विष्णू पुराणाचे भाषांतर वाचून पाहिलेत का? बहुतेक वाद घालणाऱ्यांचे उत्तर नाही असेच असेल. इथेच एक संधी आहे आपल्या प्राचीन वाङ्मयाकडे कुतूहलाने आणि आदराने पाहण्याची, पण त्याच वेळी चिकित्सक बुद्धी जागृत ठेवण्याची. आता आपण या सगळ्या ज्ञानाचा आजच्या काळाशी काय संबंध आहे ते पाहू.
आपण ज्या युगात राहतो तिथे क्वांटम फिजिक्स, डार्क मॅटर, डार्क एनर्जी या संज्ञा सामान्य झाल्या आहेत. शास्त्रज्ञ आज सांगतात की विश्वाचा 90% भाग हा अदृश्य ऊर्जा आणि पदार्थांनी बनलेला आहे, जो आपल्याला दिसत नाही. बिग बँग पूर्वी अवघे विश्व एका सूक्ष्म बिंदूत सामावले होते, जिथून प्रचंड गतीने प्रसरण झाले. ही गती, हे सुप्त ऊर्जा, हे अचानक सक्रिय होणे, या सगळ्याचे वर्णन ऐकल्यावर तुम्हाला शेषनागाच्या प्रलयानंतरच्या शेषत्वाची आठवण येत नाही का? नेमके हेच ते वैश्विक सत्य आहे, ज्याला आपल्या ऋषींनी वेगळ्या भाषेत, वेगळ्या प्रतिमांनी सांगितले. त्यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तर नव्हता, पण त्यांच्याकडे अंतर्दृष्टी होती, आणि त्या अंतर्दृष्टीतून त्यांनी असे रूपक तयार केले जे हजारो वर्षांनंतरही आपल्याला काहीतरी सांगून जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण न्यूटनची गुरुत्वाकर्षणाची समीकरणे फेकून देऊन शेषनागाची पूजा करायला लागावी. उलट हे सांगण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, एक शास्त्रीय, एक तात्विक.